कवितेला कवितेला स्टार्ट करूया। तिरंग्याचे 3 रंग, त्यामध्ये अशोक चक्र स्थापित आहे। देशाभिमान बाळगून स्वातंत्र्य सैनिकांसाठी मन दाटत आहे। देशाभिमान बाळगून स्वातंत्र्य सैनिकांसाठी मनामध्ये मन दाटत आहे। अभिमान वाटतो त्या स्वातंत्र्य सैनिकांचा, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे। अभिमान वाटतो त्या स्वातंत्र्य सैनिकांचा, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे। कठीण काळ, कठीण प्रसंग यातही देशप्रेमी आज सीमेवर उभा आहे। कठीण काळ, कठीण प्रसंग यातही आज देशभक्त सीमेवर उभा आहे। अभिमान वाटतो त्या सैनिकांचा, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले। अभिमान वाटतो त्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे। घरदार पोरबाळ सोडून भारत मातेला सर्वस्व मानले आहे। घरदार पोरबाळ सोडून भारत मातेला त्यांनी सर्वस्व मानले आहे। जिवंत राहो प्रत्येक सैनिक, जिवंत राहो प्रत्येक स्वतंत्र सैनिक, जो देशासाठी लढला आहे, जो देशासाठी लढला आहे। जिवंत राहो प्रत्येक सैनिक, जो देशासाठी लढला आहे। अभिमान वाटतो त्या सैनिकांसाठी, अभिमान वाटतो त्या सैनिकांसाठी, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे, ज्यांनी देशासाठी रक्त सांडले आहे। धन्यवाद। खरंच जे सैनिक आहे, स्वातंत्र्य सैनिक आहे, देशभक्त आहे, ते सीमेवर उभे आहेत, त्यामुळे आपण इथे व्यवस्थित आहोत। आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। तर खरंच आपल्या मनात बऱ्याचशा भावना येतात। जराशी दुःख झालं की आपल्याला वाटतं मी मरून जातो, हे जातो। माझं पर्सनल असं मत आहे की मला जर मरायचं आहे ना, तर देशासाठी मरा, ॲटलिस्ट अभिमान तरी वाटेल। कारण आज ते तिथं सीमेवर उभे आहेत, त्यामुळे आपण व्यवस्थित। प्रत्येक स्वातंत्र्यवीराचा, सैनिकाचा, या भारतातील प्रत्येक सैनिकाचा, जो सीमेवर आज उभा आहे, ज्यांनी ही स्वातंत्र्याची लढाई लढली आहे, ज्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे, प्रत्येकाला माझे कोटी कोटी प्रणाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा।